चला तर धाबा स्टाईल दम आलू बनवून घेऊया। मी इथं 6 आलू घेतलेले, पहिले कुकरले मी शिजवून घेतलेले आहे। आता चला तर मग कढईमध्ये तेल टाकूया। आपल्याला फ्राय करून घ्यायचे हे आलू चांगले व्यवस्थित गोल्डन कलर एक एक करून सनीत आलू सोडून घ्यायचे कढईमध्ये आणि हलवत राहायचे आपल्याला व्यवस्थित। जर लोक आपला त्याचा चेंज होत नाही कलर आलूचा तर लोक चांगले भाजून घ्यायचे व्यवस्थित तेलमध्ये। जर लोक चेंज होत नाही तर लोक गोल्डन कलर येतोय बघा थोडा थोडा आणि व्यवस्थित आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि चेंज झाल्यावर कलर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे, व्यवस्थित चांगलं आतमध्ये व्यवस्थित शिजले गेले पाहिजे व्यवस्थित। आणि एक एक करून सनी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि सगळे काढणं झाले की त्या कढईमध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। 2 साईजचे मोठे कांदे भाजून घ्यायचे मोठे आणि चांगला गोल्डन कलर आला की त्याच्यामध्ये 2 मोठाले साईजचे टमाटर पण भाजून घ्यायचे आपल्याला आणि सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे। जर लोक कलर चेंज होत नाही तर लोक चांगले व्यवस्थित आणि भाजणं झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे ते कांदा आणि टमाटर का मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यावर तिच्यामध्ये 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि 2-3 खांड आपल्याला अद्रकचे चांगले बिना पाण्याचं वाटण करून घ्यायचं आहे व्यवस्थित। वाटण करून घेतल्यावर ह्या पद्धतीनं चांगलं व्यवस्थित वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बिना पाण्याचंच वाटण करायचं आहे या पद्धतीनं। तर त्याच कढईमध्ये मी तेल टाकणार आहे थोडंसं। आपल्याला भाजी बनवून घ्यायची दम आलूची तर काही खडे मसाले टाकणार आहे मी, तेजपत्ते आणि काही खडे मसाले आणि व्यवस्थित ते खडे मसाले भाजले की त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे आपण टमाटर आणि कांद्याचं ते पण टाकून घेणार आहे, व्यवस्थित चांगलं भाजून घेणार आहे व्यवस्थित। आणि जे मिक्सरले आपलं हे लागलेलं आहे भांड्याला मिक्सरच्या ते पण तिच्यात थोडं पाणी टाकून सनी ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्या मसाल्यात आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि काही मसाले टाकायचे, लाल तिखटचा 1.5 चम्मच टाकणार आहे मी आणि धनिया पावडर, गरम मसाला आणि जिरा पावडर आणि काही याचा मसाला टाकायचा आहे आपल्याला, किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची। चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, पहिले हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि चांगला झाकण ठेवून 5-10 मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित। आणि व्यवस्थित भाजणं झाला की आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं झाकण 5-10 मिनटं आणि खोलून बघायचं आहे आणि तिच्यामध्ये जे दम म्हणजे आलू आपण जे भाजलेले आहेत ते टाकून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये। आणि पहिले आपल्याला दही टाकायची आहे, 1 वाटीभर दही टाकायची आपल्याला। मग जे भाजलेले आलू ते टाकून द्यायचे आपल्याला आता चांगले आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला। आपलं दही फुटलं नाही पाहिजे म्हणून म्हणजे व्यवस्थित म्हणजे भाजी आपली हे झाली पाहिजे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि आलू टाकून घ्यायचे आपल्याला आता तिच्यामध्ये। आलू टाकणं झाले की चांगलं हलवून झालं की मग तिच्यात आलू टाकायचे आपल्याला, एक एक करून सनी आलू टाकून द्यायचे आणि आलू टाकणं झालं की व्यवस्थित अजून हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि तिच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकणं झालं की गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला तिच्यामध्ये। गरम पाणी टाकणं झालं की तिच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित 10 मिनटासाठी झाकण चांगला दम देऊन द्यायचा आहे। दम आलूला व्यवस्थित दम द्यायचा आहे आपल्याला। गरम पाणी टाकणं झालं की व्यवस्थित दम द्यायचा आहे
आणि दम द्यायचा आहे आपल्याला आणि तिच्यावर थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. व्यवस्थित चांगलं 10 मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं. चांगलं व्यवस्थित दम द्यायचा आहे. दम आलवले आणि काही हिरव्या मिरच्या टाकायच्या वरून चांगलं दिसण्यासाठी आणि कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि 5-10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ते आणि बघायचं आहे. आणि चांगलं 5-10 मिनटं शिजून झालं की बघा कसा कलर आलेला आहे छान असा. आणि तुम्ही पण बनवून पहा, एकदा ट्राय करून पहा, एकदम छान होते. एका प्लेटमध्ये काढा आणि एका प्लेटमध्ये काढलं की आपल्याला तिच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर कशी वाटली आमची दम आलू सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लाईक शेअर करायला पण विसरू नका. बाय बाय.